गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. टाईम झाला आहे 7:45, 7:47 झालेले आहेत आणि मी निघालो जरा लवकर आज. तर किलोमीटर 0 करू. डिवाइस तर ऑलरेडी ऑनच केलेलं आहे, दोन्ही ओला पण केलेलं आहे आणि उबर पण केले. उबर तर 6:30 पावणे 7 वाजता चालू केलेलं आहे, पण एक सुद्धा वाजत नाही आहे. इंटरसिटी वगैरे वाजल म्हटल्यावर एक पण वाजायला तयार नाही. पण रोजच्या जागेवर पोचलेलो इथं जुडिओच्या इथे. तर चला आता राईड आली की देतो अपडेट. आजचा दिवस तर खूपच खराब गेलेला आहे, कारण सकाळी मी 7:30 वाजता म्हणजे 7:47ला डिवाइस ऑन केली होती. त्याच्यानंतर मी 12:30 वाजेपर्यंत भोसरीमध्ये थांबलो, पण काय एक सुद्धा राईड एक्सेप्ट झाली नाही. आणि उबर तर नुसतं चाकण बिकन टाकत होता. तर मी 12:30 वाजता वैतागून मग घरी गेलो. घरी जाऊन जेवण वगैरे केलं आणि झोपलो. मग 5 वाजता डिवाइस ऑन केली होती. त्याच्यानंतर चालू केल्यावर पिंपळे सुधागरला आलो. ते 16 तिथून मी आलो कुठं, आपल्या गोलटेकडीला. त्याचे मला दिले होते 16 किलोमीटरला 338 रुपये. त्याच्यानंतर गोलटेकडीवरून लगेच मला पडली होती खराडी. त्याचे मला दिले 16 किलोमीटरचे 383. आणि त्याच्यानंतर लगेच मला कोंडवाची पडली. त्याचे मला भेटले 373 रुपये. आता ओलाची आली मला वानोडी ओलामध्ये. याच्या आधीचे 3 राईड पूर्ण ओलामध्ये उबरमध्ये केलेला आहे. आता ओलाची आलेली आहे 1.5 किलोमीटर पिकअप आहे. आता पिकअप करायला चाललोय. कल्याणीनगरचं ड्रॉप आहे. आता जातो, आता पिकअप करतो आणि देतो अपडेट पुढचं. लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला मी कोंडव्यात होतो. मग वानवडीवरून मी आलो कल्याणीनगर. ते 10 किलोमीटरची राईड होती. त्याचे मला भेटले 290 रुपये. आणि कल्याणीनगरवरून लगेच मला ड्रॉप करायच्या आधीच एक राईड आली, कुठली राटणीची. आता राटणीला ड्रॉप झाला आहे. आता राटणीचं 17 किलोमीटरची राईड होती. त्याचे मला भेटले 390 रुपये. तर आता इथं तर पोचलेलो आहे. पण आता काय, आता 1 वाजली होती, पण चाकण वाजली होती. चाकण जाऊन काय फायदा नाही आहे. तर आता एखादी एअरपोर्ट वगैरे बघतोय. जर एअरपोर्ट आली तर घेऊ, नाहीतर मग इथून घरी जाता येईल डायरेक्ट. मग कुठं जाणार आहे, एअरपोर्ट काय एखादी राईड घेणार की घरी जाणार, देतो अपडेट. तर मित्रांनो, मी आलो एमटीच आलोय आता भोसरीमध्ये. कारण तिकडून काय वाजत नव्हते. 10 मिनटं थांबलो तर काय वाजली नाही. टाईम झालाय बघा, 11 वाजलेले आहेत. 11 वाजलेत आणि आपली 5 वाजता निघालो होतो मी. 5 ते 6 तासात किती अर्निंग झाली माझी? 1095 रुपये उबरमध्ये आणि 680 रुपये ओलामध्ये. असं करून 1600 का, 1 मिनिट, किती होतात, 1775 अर्निंग झाली आपली. तर ह्याच्यात 240 रुपये रिचार्जचं पकडून घ्या, कारण ओलाचं 67 रुपये, कारण मी महिन्याचं रिचार्ज मारलेला आहे. आणि उबरचं 171 रुपये. 240 रुपये काढलं की किती राहतात? 200 म्हणजे 1450 वगैरे राहतील. तर आजची अर्निंग 1450 झालेली आहे. तर आज काय 6 तासाचं तेवढी झाली आहे. तर काय आज आता 2-3 दिवस झाले. काल पण अर्निंग झाली नाही आणि आज पण झालेली नाही आहे. कारण आज सकाळी 7:45 वाजता चालू करून सुद्धा पार मला दुपारी 12:30 वाजेपर्यंत काय एक पण राईड आली नाही. आली पण चांगली राईड एक्सेप्ट होत नव्हती. आणि उबर तर नुसतं चाकण बिकनच टाकत होता. आणि ओला त्याच्यानंतर 10च्या नंतर 12:30 वाजेपर्यंत एक सुद्धा वाजली नाही भोसरीतून. मग आता ठीक आहे म्हणून मी घरी आलो होतो. घरी येऊन जेवण वगैरे करून झोपलो होतो. मग 5 वाजता उठून चालू केलं होतं. तर आज तर काय ठीक आहे, जेवढं झाली तेवढं. कारण मी काय व्हिडिओमध्ये रिअल दाखवत असतो. बाकीचे यूट्यूबर काय करतात माहिती आहे का, ज्या दिवशी अर्निंग जास्त होईल
त्याच दिवशी व्हिडिओ बनवतात आणि व्हिडिओ टाकतात. मी जे रोजच टाकतो, जेवढं होईल तेवढं रिअल दाखवतो. तर ठीक आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला उद्याचा व्हिडिओमध्ये भेटू. तर चला, गुड नाईट.